तुला जाऊन काय करत आहे तुला ते पण सांगा. बोला, आपलं नाव काय? माझं नाव अनुष्का संदीप त्रिकारी. आपण कबड्डी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या याच्यावर तुमची निवड झालेली ना? हां. तर ते आपली निवड चाचणी कुठं झाली? आमची मुंबईमध्ये ती स्वामी विवेकानंद स्कूल यांच्यामध्ये राहते. आणि आत्ता बारामतीला पण निवड चाचणी झाली ना? तिथं फक्त तालुका स्तरीयसाठी मी खेळत होते शाळेकडून. अच्छा. कोणत्या शाळेमध्ये शिकते? रायवूड इंटरनॅशनल स्कूल. आणि आपले तुला मार्गदर्शन कोणी कोणी केलं सर? मला माझ्या मम्मी पप्पांनी, माझ्या घरच्यांनी आणि माझ्या शिक्षकांनी. आणि तुला या क्षेत्रामध्ये कशी काय आवड निर्माण झाली कबड्डीची? माझे तिकडं सिलेक्शन झाले, त्याच्यामधून झाले. अच्छा. आणि तुला तुझ्या वर्गातल्या मैत्रिणी किंवा गावातल्या कुणी सहकार्य केलं का माझं? हो, माझ्या मैत्रिणी खूप खुश होते कारण की मी गेले होते राज्यस्तरीय खेळायला. मग आता तू भारतीय संघामध्ये पण तुला स्थान देण्याची शक्यता आहे ना? नाही माहिती, अजून पुढचं नाही झालेलं. कधी 19 वर्षाच्या आतमध्ये आहे तुम्ही स्कूलचे ते आहेत ना, ते पण असं तर स्कूलमध्ये पण तुला बरेचसे बक्षीस मिळाले ना? हां. आणि हे बक्षीस कुठं मिळाले? हे मला, मी जेव्हा पंजाबला गेले होते राज्यस्तरीय खेळायला तेव्हा आमचा 3रा क्रमांक आला. अच्छा. मग पंजाबमध्ये गेल्यानंतर तुम्ही किती सामने खेळला तिथं? आम्ही तिकडं 3 खेळलो आणि त्याच्यानंतर आम्ही सेमीफायनलमध्ये पोचलो, पण तिकडं आम्ही हारलो म्हणून आम्हाला 3रा क्रमांक मिळाला. अच्छा. मग तुम्हाला प्रांत पदक मिळालं ना? हां. आणि आता महाराष्ट्र संघामध्ये तुझी निवड झालेली, त्याबद्दल तुझं म्हणजे सर्व नातेवाईकांनी आणि पालकांनी सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे. हां. मावळसाहेबतर्फे पण तुझं हार्दिक अभिनंदन. आणि तुझे मम्मी पप्पा त्यांचं पण तुला सहकार्य भेटतं ना? हां. आणि तू किती तास व्यायाम करते रोज? अर्धा 15 मिनटं. अच्छा. का जिमला जाते का? तसं टाईम मिळेल तसं. हां. सर, तुला भविष्यकाळासाठी चांगल्या प्रकारे तुला म्हणजे खेळामध्ये प्रगती हो अशी तुला शुभेच्छा देतो. अच्छा. आभार आहे.